मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 86 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवोनी आहे. तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याच्या मुखात रामाचं नाव आहे त्यालाच खरी विश्रांती आणि शांती मिळते. स्वतः सदानंद अर्थात महादेव राम नामाचा आनंद घेत असतात. राम नामाशिवाय इतर गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास केवळ थकवा आणि संशय निर्माण होतो. निजधाम अर्थात आत्मस्वरूपाचं दर्शन घडवणारे हे राम नाम दुःख दूर करणारे आहे. मित्रांनो, मनुष्याचे विचार त्याच्या दुःखाचे व चिंतेचे कारण असतात. नामस्मरण केल्याने हळूहळू आपल्या मनातील अनावश्यक विचार कमी होऊ लागतात, ज्यामुळे मनाला शांती, विश्रांती व आनंद मिळतं. बाहेरील विचार व मन शांत होताच मनुष्याला अंतर आत्म्याची जाणीव होऊ लागते. राम नाम हे आपल्याला बाह्य जगातून अंतर्मनात घेऊन जाणारं एक पूल आहे. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसके मुंह में राम का नाम है उसे ही सच्चा आराम और शांति मिलती है. स्वयं सदानंद अर्थात महादेव राम नाम का आनंद लेते हैं. राम नाम के अलावा दूसरी चीजों में मन लगाने से केवल थकान और संदेह पैदा होता है. निजधाम अर्थात आत्मस्वरूप का दर्शन करने वाला राम नाम दुख दूर करने वाला है. दोस्तों, मनुष्य के विचार ही उसके दुख और चिंता का कारण होते हैं. नाम जपने से धीरे धीरे हमारे मन में आने वाले अनावश्यक विचार कम होने लगते हैं, जिससे मन को शांति, आराम और खुशी मिलती है. बाहरी विचार और मन शांत होते ही व्यक्ति अपने अंतरात्मा के प्रति जागरूक होना शुरू होता है. राम नाम एक पुल है जो हमें बाहरी दुनिया से भीतर की ओर ले जाता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, one who bears the name of Rama on his lips attains true rest and peace. Sadananda, that is Mahadeva, himself enjoys in the bliss of the name of Rama. Engaging mind on things other than name of Ram only leads to fatigue and doubt. The name of Rama, which grants the vision of Nijdham, that is one's true abode, is the remover of suffering. Friends, a person's thoughts are the very cause of their sorrow and anxiety. By chanting God's name, the unnecessary thoughts arising in our mind gradually begins to diminish. This brings peace, rest and happiness to the mind. As the external thoughts and mind becomes calm, the individual begins to become aware of their inner peace. The name of Ram is the bridge that leads us from the outer world to the inner self. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.